गुड मॉर्निंग. आज मी केलं होतं भरलेलं वांगं. ते कसं केलं ते आपण बघून घेऊया. तर मी इथे 4-5 वांगी घेतलेले आहेत मीडियम साईजची. छान असे धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे छान असे कट मारून घ्यायचे. आता मी इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर सगळे मसाले ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. सर्वप्रथम इथे चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला ॲड करून घेणार आहे आणि सगळे मसाले छान असे मिक्स करून घेणार आहोत. हा मसाला छान असा मिक्स करून घेणार आहोत. हा मसाला मिक्स करून झाला की आपण ज्या वांग्यांना कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत. इथे आपला मसाला वांग्यांमध्ये भरून झालेला आहे. इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी. ती छान तापली की त्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहोत. इथे वांग्याच्या भरीतला लसणाची फोडणी देणार आहोत आणि जो वांग्यांमध्ये आपण मसाला भरलेला तो उरलेला मसाला आपण हा तेलामध्ये ॲड करणार आहोत. छान असा परतून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये एक एक करून वांगी ॲड करणार आहोत आणि ही वांगी शिजण्यासाठी थोडा आपण ते पाण्याचा वापर करणार आहोत. ते छान असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ही वांगी वाफवण्यासाठी आपण वरती झाकण मारूया, जेणेकरून वांगी छान आपली शिजली जातील. आता आपण इथे थोड्या वेळाने झाकण काढून घेणार आहोत आणि चेक करणार आहोत आपलं भरीत झालं आहे की नाही. इथे छान असं आपलं भरीत झालेलं आहे. हे भरीत तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी याबरोबर उत्तमच लागतं. अशा प्रकारे तुम्ही वांग्याचं भरीत करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.